उघडा रे
कृतांताचे माथा देवोनिया पाय वाचे नाम गाय अहर्निशी उघडा रे मंत्र शिव जपे स्तोत्र रामनाम एका जनार्दनी न करी आडोस 84 चालीस नको भोगू उघडा रे मंत्र शिव जपे स्तोत्र रामनाम पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्य ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तकै पायावरी कृतांताचे माथा देवोनिया पाय वाचे नाम गाय अहर्निशी उघडा रे मंत्र शिव जपे स्तोत्र रामनाम पूजनीय शांती ब्रह्म एकनाथ महाराज प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून एका कफोनी गुळ न्यायाच्या द्वारा एक कांता संमित नावाचा उपदेश करतात. विठ्ठल शक्ती मुक्ता
अभंगातून एकनाथ महाराज एक कांता संमित नावाचा उपदेश करतात. महाराज आम्ही उपदेश ऐकलाय बुवा. त्या उपदेशातही प्रकार असतात का? जगात अशी गोष्टच नाही की जिच्यात प्रकार किंवा जाती नाही. हो, लोक जाती हा शब्द आला की लोक डावलण्याचा प्रयत्न करतात. जात बीत काही नसते. हो, काही नसते. लोक मुर्रा म्हशीचे पैसे देऊन गावरान घेतात ना. नाही, मुराचे पैसे देणार मुराच पाहिजे म्हणते. मग म्हशीतल्या जाती मान्य आहेत, गोट्यातल्या जाती मान्य आहेत, फक्त माणसातल्याच काऊन मान्य नाहीत की काय? माणसातल्या बी आहेत, पण त्या जन्मानं नसतात, कर्मानं ठरत असतात. जन्मात जायते शूद्रा संस्कारो द्विजोच्यते. जन्मानं प्रत्येक मनुष्य शूद्र असतो, तो संस्कारानं ब्राह्मण ठरत असतो. आपल्याला त्याच्यावर नाही बोलायला पाहिजे, कारण आता ते बोलणं म्हणजे कायद्यानं गुन्हा आहे. जे गुन्हा आहे ते बोलणं असले का आमच्या पाचीले पुंजेला आहे. पण आहे महाराज, जगात अशी एकही गोष्ट नाही की जिच्यात पोट प्रकार किंवा प्रकार नाही. बस ते प्रत्येक गोष्टीत. मग या उपदेशात सुद्धा काही प्रकार आहेत. काही कीर्तनकारांनी स्वतःच्या मनानं तयार केले आणि काही शास्त्रानं सांगितले. तर शास्त्रानं या उपदेशामध्ये 3 प्रकार सांगितले. ते कोणकोणते, कसे आहेत ते पाहत पाहत कफोनी गुळ न्याय म्हणजे काय, तो न्याय या अभंगात कसा आहे, बाकीचे न्याय कोणते, मग नेमका हा न्याय शास्त्रातला न्याय आहे का? कारण लोक न्याय म्हटलं की महाराज लोक म्हणतात न्याय शास्त्रातला हा एक न्याय आहे. मोठे महाराज म्हणजे लयच मोठे महाराज लागे की बा त्याच्या विरोधात बोलणं म्हणजे कायद्यानं गुन्हा आहे समजा. आता म्हणजे लोक म्हणतील बा तुम्ही एवढे मोठे महाराज आणि तुम्ही कसं काय बोलता? मग आम्ही त्या महाराजला फोन केला, म्हटलं बा न्यायशास्त्रातला नाही, तो न्यायशास्त्र हे कनाद ऋषींनी लिहिलेलं आहे आणि हे गौतम ऋषींनी लिहिलेला आहे. आणि हा जो न्याय आहे हा जैमिनी नावाच्या ऋषीनं लिहिलेला आहे. हा न्यायशास्त्रातला न्याय नाही. न्याय म्हणजे म्हणी जे व्यवहारात आपण वापरतो का नाही, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, याले संस्कृतमध्ये न्याय म्हणतात. असाच एक न्याय आहे ज्याचं नाव आहे काकटाळी न्याय. आणि एक खूप मोठे महाराज त्याच्या कीर्तनात म्हटलं की हा काकटाळी न्याय शास्त्रातला आहे. आम्हाला ते सवय जायला पाहिजे. आम्ही फोन लावला, म्हटलं महाराज तो न्यायशास्त्रातला नाही. महाराज बरं झालं सांगितलं बा. पण त्या दिवसपासून महाराजले काय राग आला, फोनच नाही उचलून राहिले मला. मी साध्या मनानं सांगलं, ते मला माहीतच नव्हतं की एवढा इगो हर्ट होते की बा खरं सांगणं गुन्हा व्हायला. असं पण हा न्याय हे लाईव्ह चालू आहे बाबा. आता काय घेणं जाऊ द्या, आपण काही नाव नाही घेतलं कोणाचं. आणि तसंही आपण बोलणं सोडेल. काय सांगू राहिलो तुम्ही तुम्हाला, आपल्याला या गोष्टीवर सविस्तर प्रकाश टाकायचा आहे. पण तत्पूर्वी थोडक्यामध्ये परिहार द्यायचा तो असा की आपल्या या आश्रमामध्ये ज्याही कोई संप्रदायाला अनुरूप अशा गोष्टी असतात त्या परिपूर्ण जोपासण्याचं काम आदरणीय पूजनीय पितृतुल्य असणारे आमचे बाबाजी करत असतात. आणि त्या नियमाला अनुसरून दर 3 वर्षातून येणारा एकदा पर्वकाळ, काही पर्वकाळ 15 दिवसातून येतात. ते तुमचे गेले काय म्हणसान नाही तर राहिले काय बाबा, एखादंच गमावता का आलता आवाज म्हणे मागून राहिले काय. पण ते आता नाही ते कसं काय तुझा जीव जातो एका दिशेनं का जीव जाणार आहे. आणि तुम्ही कसं काय गेला का राहिला काय म्हणता? महाराज 1000 वर्ष महान अशा तीर्थक्षेत्रावर एका पायाच्या अंगठ्यावर उभं राहून 1000 वर्ष तप केलं नुसतं हवा खाऊन. जेवढं पुण्य होते तेवढं एकादशनं होते. पण तुम्ही म्हणता गेला काय राहिला काय, कसं काय गेला काय राहिला काय? नाही बापा जाऊ नका ते जाऊ. तर असा असणारा पर्वकाळ एकादशी 15 दिवसातून येते.
काही नवई नाही वाटत महाराज त्याची. महान असा पर्वकाळ आहे. काही पर्वकाळ वर्षातून येतात. नृसिंह जयंती, वामन जयंती, राधाष्टमी, श्रीकृष्णाष्टमी वर्षातून एकदा येते. काही एवढं विशेष नाही वाटत. पण अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येत असल्यामुळे लोकांना त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि ते अनन्यसाधारण महत्त्व पुण्याच्या बाबतीत कमी आणि जवळच्या बाबतीत लय वाढलेलं बघा. आव ना, ते पुण्यासाठी म्हणून नाहीत लोक वापरत. जवळचे फोन येतात, महाराज माझ गया खाजून राहिला म्हणजे गोप करा. कोणी म्हणजे बोट खाजून राहिलं जवाई. आणि त्या जवळच्या इकडे पाहून अधिक महिन्याचं महत्त्व सांगल्या जाते. पण नाही महाराज, आमच्या बाबांनी पॉम्पलेटवर हेडिंगच लिहिलेलं आहे, अधिकस्य अधिकम फलम. अधिक महिन्यात केलेलं पुण्य हे अधिक फळ देत असते. मग अधिक किती देते याचा शोध बाबा मी लावेल. म्हणजे डायरेक्ट किती देते याचा पर्टिक्युलर आकडा अधिक देते म्हणतात. पण कोणी म्हणून आणते, कोणी म्हणजे दुप्पट होते, कोणी म्हणजे 10 पट होते, कोणी म्हणजे 1000 पट होते. 1000 पट होते याला काही प्रमाण, 10 पट होते याला काही प्रमाण. मी तुम्हाला 8 पट होते याचं प्रमाण देतो. कूर्म पुराणातलं वाक्य आहे, अंगुली बोर नाही होऊन राहिलं ना, अंगुली गणनाद एकम पर्वनाष्ट गुणम भवेत. कर्माळेवर केलेला जप जर तुम्ही जप करत असाल आणि तो जर हाताच्या माळेवर जपत असाल, राम 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 राम, जर हातावर जपत असाल आणि तुम्ही दिवसभरात जर तो जप 1000 केला तर हातावर जपलेला जप तुम्हाला 1 पट पुण्य देते. म्हणजे 1000 झालं तर 1000 गुणिला 1 किती होते उत्तर? 1000 गुणिला 1 किती होते उत्तर? हो पिस्तुल्या 2 1000 गुणिला 1 चिमटे. हा चिमटे घेते पाया लागता की भीती चालते. एवढं साधं उत्तर आहे. 1000 गुणिला 1 किती? 1000. 1000 पट तुम्हाला 1 पट पुण्य देते. कर्माळेवर केलेला जप तुम्हाला 1 पट पुण्य देते. ऐका पुढचं वाक्य लय महत्वाचं आहे, पर्वनाष्ट गुणम भवेत. पर्व काळावर केलेलं पुण्य 8 गुणम भवेत, 8ने गुणावं. ते 1ने गुणावं हातावर जर जप केला तर. पण पर्व काळावर केलेला जप जर तुम्ही पर्व काळात कोणतं पुण्य करत असाल तर ते देवाच्या दरबारात 8 पट मोजल्या जाते. बाबांनी इथं 8 कीर्तनाचं आयोजन केलं आणि 1 गाथा पारायणाचं आयोजन केलं. हे देवाच्या दरबारात 1 पारायण नाही 8 पारायण करण्याचं पुण्य भेटते. हेच अधिक महिन्याचं फळ आहे. इतर महिन्यात जर तुम्ही हे पारायण केलं तर तुम्हाला 1 पट पुण्य देते. पण या महिन्यात केलेलं पुण्य 8 पट देते. हे कूर्म पुराणाचं वाक्य आहे. 8 पट देते. त्यामुळे या महिन्यात परमार्थ महाराज जास्त करावा, तो तुम्हाला जास्त फळ देते. तो जास्त फळ देत असल्यामुळे बाबांनी आता शिबिर झालं ना, आता सप्ताह झाला. मग विचार करा, 1 सप्ताह गावकरी मिळून करतात तर नाकी 9 येतात. पण महाराज इथं आता शिबिर, आता याच्या आधी काही दिवसाआधी सप्ताह झाला आणि डबल सप्ताह. आम्हाला पुढच्या वर्षीच्या सप्त्याचं आताच टेन्शन आलं. कारण आम्ही लेकीबाईले अधिक महिन्यात 50 रुपयाचा दिवा दान दिला तर त्याचं बिल 9000 आलं. तर गावकरी मंडळी आमच्या नावानं बोटं मोडून राहिले. काय काम होता एवढा खर्च कऱ्या? काय काम होता एवढा? नुसतं 50 रुपयाचे दिवे समजा गावकरी लेकबाईला जास्त होते, पण 150-200. मग जरा बिल शिल्लक आलं. आता शिल्लक म्हणजे काय हो, 9-10 हजार रुपये काय म्हणजे काय अख्ख्या गावा मिळून. तर त्याचं टेन्शन अख्ख्या गावात. झाली मीटिंगमध्ये पहिला प्रस्ताव, काय काम होतं दिवे द्यायचं, कोणाच्या घरी दिवे नाहीत. कमाल झाली बा, दिवे सरेच्याच घरी आहेत. पण लेकीबाईले दान द्यायला पाहिजे अधिक महिन्यात. मग अख्ख्या गावात मिळून 1 दिवा दिला तर काय वाया गेलं काय? असतातच काही 2-4 हळे, समजा हळे म्हणतो खिंडा काढणारे असतातच. पण महाराज विचार करा, एका सप्त्यात 1 मनानं सुरू केलं तर आम्हाला नावं ठेवून राहिले लोक. बाबांनी आता सप्ताह, परत शिबिर, आता परत या सप्त्याचं आयोजन केलं. याचं फळ
बाबांना तर मिळणारच आहे महाराज, पण करोनी चिंतन करवी आणि का तो या झाला लोका ना वजगी. महाराज संत महात्म्यांचं वाक्य आहे, जो स्वतः करतो आणि इतरांजवळून करून घेतो तुकोबाराय त्याच्या आई वडिलांना धन्यवाद देतात. त्यांना तर धन्यवाद देतात, पण त्याच्या आई वडिलांना धन्यवाद देतात. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक असे असणारे बाबा यांनी तुमच्या आपल्या हिताकरिता की आपलं पुण्य हे देवाच्या दरबारात 8 पट मोजल्या जावं म्हणून आपल्या या गाथापारायणाचं आयोजन केलं. आणि त्याचे व्यासपीठ नेतृत्व ज्यांच्याकडे आहे हरिभक्तीपरायण आदरणीय व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे असे 2 नावं आहेत, पण हजर आमचे अमोल महाराज आहेत. प्रशांत महाराजांना काहीतरी मला वाटतं काम आहे, प्रशांत महाराज नाहीत पण अमोल महाराज हजर आहेत. अमोल महाराजांच्या सुमधुर वाणीमधून तुम्ही गाथापारायणाचं श्रवण करीत आहात आणि तुम्ही सुद्धा करीत आहात. आणि त्या निमित्ताने आजची 5व्या दिवसाची सेवा बाबांच्याच माध्यमातून माझ्या वाटेला आलेली आहे. आणि त्या सेवेकरता निवडलेला अभंग काय झालं जाऊ दे, आता लय बोललो आपण, त्याच्यावर काही बोलायला नाही बरं. अख्ख्या महाराष्ट्रानं ऐकलं ते. त्या सेवेकरता निवडलेला अभंग आणि या सेवेला मला मदत करायला हरिभक्तीपरायण आज राजू महाराज आणि हरिभक्तीपरायण आज आमचे दत्ता महाराज आहे. तुम्ही आले विनोद महाराजांचे म्हणून आम्ही जेवायला आलो. आज तुम्ही विचार करा, ते जर बाजूला टाळ घेऊन उभे आहेत काय क्वालिटी आहे समजा म्हणण्याची. आपण सारखे करती तात्काळ. विनोद महाराज ज्या गावात जातात त्या गावात त्याच्यासारखा एक तयार करतात. महाराज तरोड्याला गेले आमचे जगदीश पाटील तयार केले, त्यानंतर माजोळले गेले आमचे दत्ता महाराज तशीच डमी मागं उलटून पाहिला ते विनोदबा म्हणून राहिले का. तो स्पीकर फाटल्यावर ओळख होईल विनोदबा नाही. हां स्वरांजलीचा तर स्पीकर फाटतच नाही, मग समजते तो मागच्याचा फाटेला कडी खाऊन आले वाटते. आणि विवऱ्यात गेले ना आमचे गोंड्या महाराज म्हणजे राजू महाराज तयार केले. अरे नवीन नाव आहे आमचं, ते नवीन बारसं गेलं त्याच्या गावात ते असे असणारे सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. आणि ज्ञानोबारायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर प्रभू तुम्ही महेशाचे मूर्ती, तुम्ही सुद्धा काही सामान्य नाही, तुम्ही भगवान शंकरजी सारखे विद्वान श्रोते आहात. आणि अशा तुमच्या सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे त्या अभंगामधून शांतीब्रह्म नादबाबा आज नामसाधनेचा उपदेश करतात. पण तो उपदेश करत असताना त्यांचं बोलणं एक बोलण्याचीच पद्धत आहे. काय महाराज वैभव आहे आमचं, जगाले बोलणं बी आम्हीच शिकवलं. आता तुम्हाला कसं वाटते की काय माहीत, किंवा एखादा नास्तिक जर बसेल असेल, हिंदू धर्मविरोधी तर नसते कदाचित इकडे येईल, पण येते कधी कधी. तो जर बसेल असेल तर त्याला ऑड वाटू शकते. पण महाराज तुम्ही गुगलला सर्च करा, भाषेचं व्याकरण जर कोणं दिलं असेल तर ते पाणिनी आचार्यांनी, म्हणजे क्रियापद विशेषण नाम सर्वनाम या गोष्टी जर सर्वात पहिले कोण जगाला सांगितल्या असतील तर त्या पाणिनी ऋषींनी सांगितल्या. म्हणजे हिंदू धर्मानं सांगितलं, म्हणजे जगाला बोलणं सुद्धा आम्ही दिलं. जगाला जेवढे जेवढे मोठे शोध आहेत ते सगळे आम्ही दिले. पण त्या बोलण्याच्या काही पद्धती व्याकरणानं सांगितल्या. त्यातली एक बोलण्याचीच पद्धत आहे, त्याचं नाव आहे न्याय. काय नाव आहे? न्याय. कशाला म्हणतात तो न्याय? एखादा मोठा विषय असते, तो समाजाला सांगायला आपल्याजवळ वेळ कमी असतो, पण तो कमी वेळात जर समाजाच्या समोर मांडायचा असेल आणि समाजाला बरोबर समजावून सांगायचं असेल कमी टायमात, तर ते एका वाक्यात समाजाला मोठा विषय समजावून सांगणं त्याला शास्त्रामध्ये न्याय म्हणतात. म्हणजे आता किती लक्षात आलं की काय नाही, पण आता मी सोपं करून सांगतो. एका सासूले 2 सुना होत्या. किती? 2. एक कामाले 1 नंबर होती पण दिशाले हलकी होती, आणि एक दिशाले 1 नंबर होती. ते काही सांगायचं काम नाही तुम्हाला, कारण जे दिशाले 1 नंबर असते ते वावरात नेली की झाडाखाली पळते, लाल पडते ते. मग ते जरा कामाले हलकी होती. मग कामाले हलकी असल्यामुळे
सासूजवळ एक शेजारीन बाई आली. तिले म्हणते का ग किती सुना आहेत तुले? ते म्हणे 2. चांगले आहेत. आता हिची सून हिला रोज चहा प्याच्या वक्तावर भांडं फेकून मारे. त्यामुळे हिले असं वाटे बाबा हिचं दुखणं ऐकलं की आपल्याला जरा गमी. कारण दुसऱ्याच्या घरातली लाईन गेली गमते की नाही? म्हणजे आपल्या गेली की नाही गमा? आपली गेली की जेवढं दुःख होते ना त्यापेक्षा दुसऱ्याच्या घरात असली की जास्त दुःख होते. म्हणजे ते नसली की मग बरं वाटते. चला जाऊ द्या त्याची बी गेली म्हणजे मग येईनच समजा. त्या दुसऱ्याचं पाहून दुःख पाहून आपण सुखी होत असतो ना. मग हिला असं वाटलं बा हिचं ऐकलं की आपल्याला जरा बरं वाटेल. एरवी तर आपल्या घरी 36चा आकडा आहे. म्हणून तिने विचारलं किती सुना आहेत? म्हणजे 2. चांगले आहेत दोन्ही बी. मी तुम्हाला न्याय सांगू राहिलो. हो न्याय. चांगले आहेत दोन्ही बी. दोन्ही चांगले आहेत. आता दोन्ही चांगल्या म्हटल्यावर बारीक विचारायचं काय काम आहे? ते म्हणे का ग मोठी? आता दोन्ही चांगली म्हटल्यावर मोठी. आता हे काय पागलपणा? ते मोठी म्हणे मोठी चांगली आहे. म्हणे दिशाला जरा हलकी आहे की नाही? ते म्हणे हां हलकी आहे पण बाई कामा कुळया सांगा, सांडोया सांगा, पापड सांगा, वावरात पाठवा, कोण्याही बायाच्या मागं पाठवा. बायाच्या पुढेच असते. सगळ्या बाया तिच्या मागं असतात. सगळ्या एक कगड्या कामात 1 नंबर. मग तिला वाटलं सासू जर एवढी गुणगान करून राहिली हे काही आपल्या पॅनलची दिसत नाही आपल्याला. मग तेवढ्यात ते म्हणते का ग मोठी चांगली आहे पण लाईनी. त्यावेळेस सासू काही तिच्यासारखी निंदाखोर नव्हती पण लाईनी कशी आहे तेही सांगल्या गेलं पाहिजे आणि समोरच्याची निंदाही झाली नाही पाहिजे. पण कमी शब्दात जास्त सांगितल्या गेलं पाहिजे म्हणून ते न्याय म्हणजे म्हण वापरते आणि एका म्हणीत अख्खी लाईनी सून समोर आणते. ते म्हण वापरते लाईनी देखना दिवा. आलं शिन्ना पुढचं लक्षात? देखना दिवा आणि भिंतीवर ठेवा. म्हणजे फक्त ते शोच्या कामाची आहे. हे बाकीच्या कोणत्याच कामाची नाही. हे अख्खी लाईनी सून एका म्हणीत समोर आणली. तसं मोठ्यात मोठे विषय पाणिनी माफ करा जैमिनी नावाच्या ऋषींनी शॉर्टकट करून सांगितले. या जगात महाराज सगळे मरायला आले. या जगात सगळे मरायला आले. सगळे नाही इथं देवाचे अवतार झाले ते बी गेले. येथे उरो नाही आले अवतार. मग येथे जर अवतार उरो नाही आले तर येरते पामर जीव किती आहे की नाही? तुमच्या लक्षात आलं काही? म्हणजे इथं जर अवतार उरून नाही राहिले तर जीव राहतील का असा जसा प्रश्न निर्माण होत नाही. जर इथं रामकृष्ण आले ते बी जर गेले तर विनोद महाराज माया आभार राहीन काय? मला गेला माय बाबा की आहे तू वाटेवर आहेस की नाही? आहेतच की नाही? आजा मेला मला पंजाबी मेला आणि बाप मसना गेला. पण देखत ना तू पण तू समजा अजून नाही झाला पण होईल ना तो इथं ऐसा झाला. मग इथं जर रामकृष्ण नाही राहिले, इथं जर मा आबा नाही राहिला, मा पंजा नाही राहिला, मी राहीन? अरे त्यानं जुनं खायल होतं ते नाही राहिले, मी राहील? नाही राहणार महाराज. मग याला म्हणतात शास्त्रामध्ये
उष्ट्रल कोटी न्याय. हे काय उष्ट्रल कोटी न्याय, हे ऐकलं होतं आज जामेला आणि पण जामेला. उष्ट्रल कोटी न्याय म्हणजे काय, तर उष्ट्रल कोटी न्याय म्हणजे जिथं उंट डुबून राहिला, जिथं ज्या पुरात उंट डुबून राहिला त्या पुरात बकरी डुबीन की नाही हा जसा संशय राहत नाही. उंट जर डुबून राहिलं तर बकरी डुबून मरणार आहे. तसं जर अवतार उरून नाही राहिले तर तुम्ही बी बकऱ्या जाणार आहे, मी बी बकरी जाणार आहे. याला शास्त्रामध्ये उष्ट्रल कोटी न्याय म्हणतात. एका उष्ट्रल कोटी न्यायात किती मोठा सिद्धांत समोर आणला, किती मोठा सिद्धांत आणला समोर. याला म्हणतात संस्कृतमध्ये न्याय. ते शास्त्रार्थ महर्षी टाकलं ना, ते सांगू द्या म्हणजे जरा असं तसं वाटलं पाहिजे कीर्तन शास्त्रार्थ महर्षी आहे पण टाकून वजन टाकणार. अरे बेंडकी फुगून बैल थोडी होणार. आता किती फुगली तर शेवटी शास्त्रार्थ महर्षी राहायची. त्या बाबाचं अंतकरण एवढं मोठं आहे की त्यांना लेकराचं कौतुक म्हणून टाकतात ते, पण वास्तविक इमानदारीनं सांगतो ते कसंच काय टाकतात काय मी समजा. आला झाकली 1.25 लाखाची आहे पण मी उघडी गेली आता. विठ्ठल काय सांगत होतो मी तुम्हाला, याला न्याय म्हणतात. आणि असाच एक न्याय आजच्या अभंगात आहे. असाच एक आतापर्यंत सांगितले मी तुम्हाला, काकटाळी न्याय, उष्ट्रलकोटी न्याय, असाच एक न्याय आजच्या अभंगात आहे ज्याचं नाव आहे कफोनी गुळ न्याय. कोणता न्याय, कफोनी गुळ न्याय. कशाला म्हणतात कफोनी गुळ न्याय. अरे बरं इकडे बाहेर इकडे येतो द्या उंडा. कफोनी गुळ न्याय सांगतो तुम्हाला. नाही गुळ चिटकत नाही ना तो. हा पहिले केमिकलचा नव्हता ना का नाही, तर म्हणून तो जैमिनीनं गुळ घ्यायलाय. त्याच्या काळात तो चिटकत जाय. आता हे केमिकल वापरतात त्याच्यानं तो जरा दाणेदार व्हायलाय, तो चिटकत नाही म्हणून आपण याला गुळ समजू. 2 मिनटं. काय हे काय उंड्यातही केमिकल आहे, हाही चिटकून नाही. इकडे असं नाव काय तो हां शिव. शिव आजच्या अभंगात बी नाव आहे गड्या काय, शिवजपे स्तोत्र राम. असं हा समजा गुळ आहे. काय इकडे बा लक्ष द्या, मी विनाकारण नाही याला उभं केलं. याला शास्त्रामध्ये संस्कृतमध्ये म्हणतात कफोनी. माफ करा, शास्त्रामध्ये नाही, संस्कृतमध्ये याला कफोनी म्हणतात. आणि हा 2 मिनटं असं समजा हा गुळ आहे. काय गुळ आहे. खुंब्याला लावला जर गुळ लावला तर खाता येते का, आपण प्रॅक्टिकल डेमो घेऊन पाहू. बाहेर खाऊन तसा नाही, हात नको लावून. लय हुशार बोले, हातून कळू तसं बाय ना कर. मानपुळे कर, 4 बोटं राहिले का आता फक्त. जमते का, जमत नाही का रे. हा कोणता हातात आहे, डाव्या हातानं खात असतात का कोणती गोष्ट. डाव्यानं नाही जमत, उजव्यानं जमीन. डाव्या लोक काही डाव्या हाताने जमत नाही की नाही, बरेच जण काही जेवण उजव्या हाताने जमीन. पाहू आपण, मी करू का मदत. घ्या जमते का. हा तुले हौस आहे का, तू ये म्हणजे बस. खुंब्याला जर गुळ लावला तर खाता आला का. तू सांग हो लाईना पोरगा उभा केला, त्याचे हात आखूड आहेत, आमचे हात लय लंबे आहेत. तुमचे मंत्रालय लोक जरी लंबे असतील तरी खुंब्याला लावलेला गुळ खाता येत नाही. कारण जैमिनी नावाच्या ऋषीचं म्हणणंच ते आहे, खुंब्याला लावलेला गुळ ज्याप्रमाणे खाणं अशक्य आहे, खाता येत नाही, अशी अशक्य गोष्ट जर समाजाला उपदेश करायचा असेल आणि तो जर उपदेश सापडत असेल तुम्हाला, तर त्या उपदेशाला म्हणतात कफोनी गुळ न्यायातला उपदेश. आणि आज आमचे नाद बाबा एक उपदेश करतात, तो या न्यायातून करतात अभंगाच्या पहिल्या चरणात.
कृतांताचे माथा देवोनिया पाय. नाथ बाबा म्हणतात, बापू कृतांताचे माथा देवोनिया पाय. मी तुम्हाला सरळ सरळ अर्थ सांगितला की तुमच्या लक्षात येईल. या शिवले मी विनाकारण उभं नव्हतं केलं तर तुमच्या लक्षात येईल. कृतांत या शब्दाचा अर्थ होते शिव. ऐक काय, कृतांत म्हणजे यम. यम माहीत असेल ना, यम कोण बायला यम माहीत असेल ना, यम. कृतांत म्हणजे यम, माथा म्हणजे डोकं. कृतांताचे माथा म्हणजे यमाच्या डोक्यावर. देवोनिया पाय म्हणजे यमाच्या डोक्यावर पाय द्या. आणि वाचे नाम गाय अहर्निशी, रात्रंदिवस जिभेनं नामस्मरण करा. नामस्मरण करा, पण कसं करा? हां, यमाच्या डोक्यावर पाय द्या आणि नामस्मरण करा. आता बरोबर विचार करा, कोणाकोणाच्यानं जमीन. पाव महाराज, यमाच्या डोक्यावर पाय देऊन नामस्मरण होईन आपल्याच्यानं. मग हा उपदेश आपल्याला कफोनी गुळ न्यायासारखा वाटून राहिला का नाही? त्याला जसं खाता नाही आलं तसं आपल्याच्यानं हे होते का? मग जसा खुंब्याला लावलेला गुळ खाता येत नाही, तसं पहिली तर गोष्ट या उपदेशामध्ये 3 गोष्टी अशक्य आहेत. किती? 3. पहिली गोष्ट यम दिसणं. यम पहिली गोष्ट दिसत नाही, आणि जर एखाद्याला दिसला तो डबल घरी वापस येत नाही. पहिली गोष्ट यम दिसत नाही, आणि दिसला तर हा त्याच्या डोक्यावर पाय देऊ देईन का यम? एसटीत चढता चढता लात लागली तर कानाखाली खा लागते. यम डोक्यावर पाय देऊ देईन का? नाही. पहिली गोष्ट यम दिसत नाही, दिसला त्याच्या डोक्यावर तो पाय देऊ देत नाही. आणि तिसरी गोष्ट, समजा एखाद्यानं दिला, असं कसं काय दिला, हा अगं वशीन देणारा आणि यम गरीब बशीन. यम गरीब बशीन बिचारा. एखादा आला दिला बा साधं कशीन चांगला, काय अडचण आहे आता, नाथ बाबासारखा अशीन, अंगावर थुकला काय करावं लागते आपल्याला, डबल आंघोळ करू. तसं यमाने विचार केला, दिला काय बिचारायला, आपलं काय विनाकारण टेन्शन घेता. मग यमानं काही म्हटलं नाही, हा गवशीन समजा. अगं आलाशीन ना लक्षात तुमच्या? अगं तो समजा गरीब, असं जर असलं तर यम डोक्यावर पाय देऊ देईन. पण यातही एक गोम आहे. पहिली तर गोष्ट यम दिसत नाही, दिसला तर डोक्यावर पाय देऊ देत नाही. पण तुम्ही चिंतन करून समजा डोक्याची बुद्धीचे फवारे उडून दिला पाय, तर यमाच्या डोक्यावर पाय देऊन नामस्मरण नाही होत. इकडे घरी पलंगावर झोपून नाही होऊन राहिलं तर त्याच्या डोक्यावर पाय देऊन होईल? मग बोलणं लक्षात येऊ राहिलं का? आता काही माणसाईला काय काम आहेत सांगा बरं मला, काय काम आहेत? मर्याले टेकेल आहे, सकाळी मरतात समजा, असे व्हायला आहेत काही. आणि तेच जोड जर तुम्ही गेले आणि त्याला म्हटलं बाबा आता काही नाही राहिलं, राम राम म्हणत जा, काही नाही, सगळ्या साधनाचं सार हेच आहे, सगळ्या शास्त्रानं हाच उपदेश केलेला आहे, वेद सुद्धा हेच म्हणते, वेद अनंत बोलीला अर्थ ही तुकाची काढीला. काय काढला अर्थ? विठोबाशी शरण जावे. मग जर विठ्ठलाला शरण जावे म्हणजे नामस्मरण करावे. समजा तात्विक अर्थ जर काढला, नाम घ्यावे त्याचे. मग नामस्मरण करा हे जर वेदाचं म्हणणं आहे, हे जर पुराणाचं म्हणणं आहे, बरं बोंबलू कीर्तनकार साधू संत बी ते काय सांगू राहिले? तेच सांगू राहिले, हरिमुखे म्हणा, पुण्याची नाही, पुण्याची गणना कोण करी. मग एवढं जर सगळेच म्हणणं एकच येऊन राहिलं तरी आपण करून नाही राहिलो, मग आता मरता काही प्रॉब्लेम आहे का? पलंगावर झोपल्या पण होते का? खरं सांगा, इमान नाही. झोपल्या तरी करतात का? करत नाही. त्याच्या भेटीला जा तुम्ही, तो करते बंडू कुठी आहे, जो मर्यादा टिकेला आहे तो काय म्हणते, बंडू कुठी आहे, त्याचा मोठा पोरगा, तो म्हणते बाबा मी अठीच आहे. बरं मग लायना पिंटू म्हणते बाबा मी बी अठीच आहे. बंडूचं पोरगं कुठे गेलं? बंडूचं पोरगं म्हणते आबा मी बी अठीच आहे. पिंटूचं पोरगं तो म्हणते आबा मी बी अठीच आहे. मग कयकले हो सरे अठी आहे तर दुकानात कोण आहे रे? समजून राहिलं ना तुम्हाला? म्हणजे हा अजून बी कुठे गुतेला आहे.
हा खरं सांगा, जन्म घेणे लागे जर वासनेच्या संगे हे वाक्य खरं आहे तर हा उंदीर होईन का नाही? दुकानातला हा उंदीर होईन का नाही? मग तुम्ही विचार करा, पलंगावर झोपल्या झोपल्या जर जप नाही होऊन राहिला, अजूनही हा दुकानात गुतेलाय, तर यमाच्या डोक्यावर पाय देऊन होईन का? याला म्हणतात कफोनी गुळ न्याय. खुंब्याला लावलेला गुळ जसा खाता येत नाही, तसं यमाच्या डोक्यावर पाय देऊन नामस्मरण होत नाही. मग जर होत नाही तर काहून सांगता? हा एक प्रश्न आला असेल ना. जर तुमच्या आपल्याच्यानं ज्या गोष्टी होत नाही त्या गोष्टीचा संतांनी उपदेश केला का? ज्या गोष्टी आपल्याच्यानं होत नाही संत म्हणतात ते करू नका, उलट म्हणतात त्या वाटा आम्ही मोडल्या. तरोळ्यात जास्त दिवस राहिला का? तरोळ्यात जास्त दिवस राहिला का म्हटलं? नाही लक्ष झालं का? ठीक आहे, जाऊ द्या. मला काय सांगू राहिलो होतो मी? मोडोनिया वाटा सूक्ष्म. ते आता म्हणायला जरा असं गायनात कठीण जाते, म्हणजे सूक्ष्म म्हण लागते. गायनात ते चाल बसवायची असली ना, पण ते सूक्ष्म दुस्तर. विढल विढल. उलट उलट संतांनी ज्या अवघड वाटा आहेत, ज्या कठीण वाटा आहेत, ज्या सूक्ष्म वाटा आहेत त्या मोडल्या महाराज. मोडून या वाटा. सूक्ष्म दुस्तर. दुस्तर म्हणजे कठीण आणि सूक्ष्म म्हणजे बारीक चिरीक. ह्या बारक्या चिरक्यान कठीण वाटा मोडल्या महाराज. फक्त धोपट रस्ता ठेवला, केला राज्यभार. हा राष्ट्रीय महामार्गच ठेवला फक्त. पाऊल वाटा सगळ्या मोडून टाकल्या, कारण त्या पाऊल वाटाईनं गाड्या पंक्चर होत जा. नाही लक्ष देऊ तुमच्या. हो, गाड्या पंक्चर कोणाकोणाच्या बाप्पा, कोणाकोणाच्या नाही झाल्या. सगळ्यात पहिली गाडी पंक्चर झाली महाराज चांगदेव महाराजची. योगाच्या वाटेनं गेले
पण एवढ्याशा मुक्ताबाईनं पंक्चर करून टाकली. योगाची वाटा कठीण आहे, कारण योगाची वाट एवढी कठीण आहे. योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाची या वाटा भागाला. जे योगाच्या रस्त्यानं गेले त्यांना दुःखच पदरात पडलं, कारण योग हा नंतर सुख देते, पण सुरुवातीला मात्र त्याला दुःख भोगावं लागते. कारण कठीण आहे, नाही होऊ शकत आपल्याच्यानं. इकडे 2 तास कीर्तनात सारखं नाही बसल्या जात, तो 6-6 महिने एका आसनात बसले जाईन का भाऊ? नाही बसले जात. म्हणून उलट संतांनी तो मार्ग मोडला. संतांनी तप नावाचा मार्ग मोडला. नका जाऊ म्हणतात तपाच्या मार्गानं. 10,000 वर्ष एका पायाच्या अंगठ्यावर उभं राहून तप कर लागते. रिकामे धंदा करत नका बसू. इकडे तुम्हाला चड्डी नेसता खेपी भीतील धर लागते. काही काम आहे का रिकामे धंदे करायचं? म्हणून या मार्गाने जाऊ नका. का? कारण तुम्ही त्या लायकीचे नाही ना. म्हणून नाही काय खुर्चीवर बसून चड्ड्या घालतात काही काही जण. अरे काही काही जणाईले स्पेशल संडास बांधा लागले. हो, ते बसायचे खुर्चीसारखे बसायचे संडास बांधायचे. काऊन? कारण ते टोंगळे काम नाहीत करू राहिले. मग खरं सांगा, जर संडासले बशापुरता टाईम जर आपल्याजवळ टोंगळे दुखतात, मग 6 महिने समाधीसाठी एका आसनात बसणं काही मेळ आहे आपला? नाथबाबांना संतांना समजलं की तुम्ही या मार्गाने नका जाऊ. मग हे जर संत आपल्याला जे कठीण मार्ग आहेत त्या मार्गाने जाऊ नका म्हणतात, आणि नाथबाबा तुम्ही आम्हाला त्याच मार्गाने सांगून राहिले. या माझ्या डोक्यावर पाय द्या, नामस्मरण करा. होईन आमच्या ज्यानं? होईल का? ते वाट्य महाराज होईल नाही, पण त्याचा अर्थ तुमच्या लक्षात नाही आला. हो, लक्षात नाही आला, कारण लक्षार्थ समजला नाही ना. फक्त वाच्यार्थ आपण वरून वरून पाहून राहिलो. यमाच्या डोक्यावर पाय द्या, नामस्मरण करा. यमाच्या डोक्यावर पाय द्या, नामस्मरण करा. हा झाला त्याचा वाच्यार्थ. पण लक्षार्थ खूप महत्वाचा असते. कधी कधी वाच्यार्थ वेगळा निघते आणि त्याचा लक्षार्थ वेगळा असते. 2 पोरं हॉटेलीत गेले. 2 पोरं. हॉटेलवाला चबरा आणि हा त्याच्यापेक्षा 1.5 चबरा. हा म्हणते गरम काय? हा म्हणते इस्तो. हॉटेलवाला गरम काय म्हणते इस्तो. हा बिलय पुढचा. हा म्हणते आण 2 प्लेट. त्यानंही लेकानं खरंच आणल्या 2 प्लेट इस्तो आणला. यानंही ब्रिस्टॉल बिटोलीन चालला गेला. शराल झाला का नाही? हा मग असं गेले हॉटेलीत. काय गरम काय? हॉटेलवाला बिचारा चांगला होता दुसरा. तो म्हणे गरम कचुरी आहे म्हणे, आणि आलूवडी आताच काढली. एकानं आलूवडा घेतला, एकानं कचोरी घेतली. ज्यानं कचोरी घेतली त्यानं अख्खी कचोरी त्याची खाऊन टाकली. आणि आलूवड्यावाल्यानं काय केलं, वरचं व्यसन काढून टाकलं, अंदरचा आलू खाल्ला. हा त्याला म्हणते का रे चालत नाही तुले? हा म्हणे काऊन? म्हणे नाही, हा आलू खाल्ला, बाहेरचं व्यसन खाल्लं नाही. काऊन नाही खाल्लं? म्हणे डॉक्टरनं नाही सांगलं. म्हणे काय? म्हणे डॉक्टर म्हणे बाहेरचं खात नका जाऊ. आलं शिंद लक्षात? बाहेरचं खात नका जाऊ. तो का बाहेरचं खात नका जाऊ म्हणजे हॉटेलीतलं खात नका जाऊ. तू हॉटेलीतलं खातं बाहेरचं म्हणजे बरं झालं या ना. आलू कोंडा घेतला, कचोरी घेतली असती का, हवा खाल्ली असती बिचारे ना. तुमच्या लक्षात येऊ राहिलं ना? मग याचा अर्थ याच्या डॉक्टरच्या बोलण्याचा यानं काय नाही घेतला? बोला, लक्षार्थ नाही घेतला, वाच्यार्थ घेतला. डॉक्टरच्या बोलण्याचा लक्षार्थ होता बाहेरचं म्हणजे घराच्या बाहेरचं खाऊ नका, पण यानं वाच्यार्थ घेतला पदार्थाच्या बाहेरचं खाऊ नका. बरोबर आहे? या बसा ताटावर म्हणजे कटाळे महाराज या बसा ताटावर, याचा अर्थ काय होते? साधा प्रश्न आहे. समजा तुम्ही माघारी आले आणि तुम्ही मला म्हटलं आले माघारी, का हो महाराज कसं काय चालू आहे? मी म्हटलं बा आलं या जेवण चालू आहे माय, बसा ताटावर. याचा अर्थ काय? हा बसा जेवायले असाच अर्थ का नाही? जेवण करा बसा ताटावर. या बुवानं अर्थ काढला ताटावर बसा म्हणजे गेले आणि ताटावर बसले. आमची लक्ष्मी पाहून राहिली राग आता पाहिजे नाही तर काय? आता काळच तसं आहे, पाहिजेच ते लक्ष्मी राग. आता लक्ष्मी म्हणजे लय खतरनाक व्हायला आला. ना राग शर्ट जर फाटते भाऊ एका धुन्या, खोटं बोलतो मी. हे रागात धुयाचे लक्षण आहेत काय? मग हे असं ताटावर बसा. बसला ताटावर.
हे आहे का तुमच्या पाहुणीने सुतनासात? तो बा म्हणे सुतनासात काय, तुम्हीच तर म्हटलं ताटावर बसा. याचा अर्थ येईनं वाच्यार्थ घेतला का लक्ष्यार्थ? वाच्यार्थ. तसं एकनाथ महाराजांच्या बोलण्याचा वाच्यार्थ घेतला, यमाच्या डोक्यावर पाय द्या नामस्मरण करा. पण लक्षार्थ तसा नाही. लक्षार्थ आहे एवढं नामस्मरण करा, एवढं नामस्मरण करा की जर तुम्हाला न्यायला यम आला तर त्याच्या डोक्यावर तुम्ही पाय देऊ शकले पाहिजे, अशी तुमची क्वालिटी तयार झाली पाहिजे. म्हणजे यमाला तुमच्या डुपुळे झुकावं लागलं पाहिजे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, अशी अवस्था तुमची तयार झाली पाहिजे. एवढं नामस्मरण करा, असा त्याचा अर्थ आहे. आणि आपण काढला असा. का काढला तसा? दिसते तसं नाही. कधी कधी वाच्यार्थ वेगळा निघते, लक्षार्थ वेगळा असते. तर या वाक्याचा वाच्यार्थ आहे नामस्मरण करा, एवढं करा की तुम्हाला न्यायला यम आला पाहिजे. मग महाराज तुम्ही नामस्मरण करा म्हणता हो, बाकीचं काही सांगा ना आम्हाला. आम्ही का तुम्हाला कमी वाटलो काय? नाही हो, तुम्ही तर कमी नाही. मी पहिलेच बोललो तुम्ही शंकरजी सारखे विद्वान आहे, त्यामुळे तुम्ही का कमी आहे का? तुम्ही 18 आहे समजा, आहे की नाही? तुम्ही काही कमी नाही. पण जरी तुम्ही कमी नसले तरी इतर साधना करायची आपली लायकी नाही. का नाही? कारण त्या साधना या युगासाठीच तयार होईल नाही. प्रत्येक साधना वेगवेगळ्या युगासाठी तयार झालेली आहे. त्यामुळे या कलियुगामध्ये एकच चलन चालते. जसं भारतामध्ये रुपया चालते, डॉलर जर तुम्ही आणला आणि बिस्लरीची बॉटल मागली तर तो एकच म्हणेन तो चुलीत घाव. या डॉलरले भारतात किंमत नाही, किंवा भारताचा रुपया कुठं चालत नाही, अमेरिकेत चालत नाही. तसं कलियुगाचं जे साधन आहे ते फक्त एकच आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगाचं चलन एकच आहे. या युगामध्ये तुम्हाला योग करून जमत नाही, या युगामध्ये तुम्हाला यज्ञ करून जमत नाही, या युगामध्ये कारण तुम्हाला तपही करून जमत नाही. या युगात चालणारं एकमेव चलन त्याचं नाव आहे महाराज कीर्तन, नामस्मरण. मग का हो महाराज एवढी पानचड गोष्ट सांगता आम्हाला? काय नामस्मरण काय कठीण आहे? मग जे गोष्ट सोपी असते ते फळ नसते देत ना. जितकी सस्ती औषध तेवढी रिझल्ट देते का? नाही. जे ब्रँडेड असते, जे जास्त रुपयाची असते ते फळ देते, ते रिझल्ट देते. मग जे कठीण आहे ते रिझल्ट देईन का जे सोपं आहे ते रिझल्ट देईन? जे सोपं असते त्याचं लोकांना महत्त्व वाटत नसते. समजा आता बाबा एवढे प्रमाण देऊ बोलतात, अगदी मी व्यासपीठावर आहे, स्तुती म्हणून एक शब्दही बोलणार. अगदी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, म्हणजे कदम माऊलीनंतर एवढे समर्पक प्रमाण फक्त बाबांच्याच कीर्तनात असतात. पण फक्त ते सुलभ आहेत, सगळे सोपे आहेत. कधी मागा तारीख भेटते, एवढ्याच कारणानं फक्त तेवढा रिझल्ट नाही हमी. म्हणजे रिझल्ट तेवढा, मान तेवढा नाही त्याच्या एवढा. नाही तो क्वालिटी तेच आहे, कीर्तनाची क्वालिटी तेच आहे. पण महाराज एवढं असताना काऊन लोकांना ते आवडत नाही म्हणजे त्या लेवलले आवडत नाही, ज्या लेवलले आवडायला पाहिजे त्या लेवलले. काऊन महाराज मग तुमचंही जरा बरं वाटलं, काऊन नाही आवडत लोकायले? म्हणजे कारण आहे सुलभ. जितकी जास्त फी
तितका किती वाया जायला असू द्या लोकांना बुवा अरे 35,000 होता 35,000 होता लका त्याच्या जास्त वायरा तुटेल होत्या विढल म्हणजे 35,000 ठरवले हेच तर कीर्तनाची संप्रदायातली विकृती आहे. म्हणजे पहिली तर वायर ते तारीख ह्याच्या आधीच तुटेल दिसली आणि अठी आल्यावर आई माई घ्या दुसरी वायर तुटेल आणि तिसरी वायर उदबत्त्या इकल्या अठी समजा किती वायरा तुटेल आहे समजा. मग एवढ्या वायरा तुटेल असतानाही संप्रदायात समाजामध्ये मान भेटतो याचं कारण सुलभता नाही त्यामुळे महत्व आहे. सुलभता असली की महत्व कमी होत असते काय महाराज. मग त्यामुळे नाम साधना हे सुलभ आहे त्यामुळे लोकांना तिचं महत्व वाटत नाही. पण महाराज महत्व नाही का. महत्व नाही. ज्ञानोबारायांना विचारा. ज्ञानोबारामध्ये हे का सामान्य साधना आहे. तुम्ही योग जर केला तर तुमचे वर्षाचे पाप जळतील. 1 वर्ष महिनाभर योग केला तर तुमचे वर्षाचे पाप जळतील. तुम्ही जर तप केलं तुमचे या जन्मातले पाप जळतील. पण तुम्ही जर नामस्मरण केलं काय होईल. जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे जन्मांतरी जळतील साधन पै सुलभ सोपे सुलभ आहे. पण सुलभ असून महत्व आहे का. सुलभ तर आहेच सोपंही आहे. सुलभ आणि सोपं एकच अर्थ होते. याला पिष्ट पिशन्याय म्हणतात. असू दे जाऊ द्या मायाच मी चूक सांगितली. तर सुलभ आहे सोपं आहे. पण सुलभ असून कमीपणा नका घेऊ. सामान्य नाही महाराज सुलभही आहे. आणि क्वालिटी काय आहे. जळतील पापे 1 वर्षाचे नाही 2 वर्षाचे नाही 1 जन्माचे नाही जन्मांतरीचे. तुम्ही जन्मोजन्मी जेवढं पाप करेल अशील तेवढं जळतील म्हटलं. जळतील म्हटलं पळतील नाही म्हटलं. तुम्ही म्हणाल महाराज पळतील म्हणजे बी गेले आणि जळतील म्हणजे बी गेले. मग दोन्ही जर गेले तर मग जळतील म्हटलं काय आणि पळतील म्हटलं काय. पळले म्हटलं म्हणजे तरी काय झालं गेले का ते पळले पळून गेले. आणि जळतील म्हटलं तरी राजू महाराज गेले. मग जळतील काय आणि पळतील काय असं वाटते. पण जळतील आणि पळतील लय फरक आहे महाराज. पळून गेलेले डबल येऊ शकतात. बोलणं लक्षात येऊ राहिलं का. पळतील पापे म्हटलं असतं ते डबल भोकांडी बसले असते. पण जळतील म्हटलं जसं पळून गेलेली रंगू. समजा लग्न झालं तिला बुवा पसंत नाही आला गेली. पळून गेलेली रंगू 4 चौघाईनं समजूत घातली तर डबल वापस येऊ शकते. बाई आपल्या कुळाले हे शोभत नाही. तुले 2 लेकरं आहेत त्या लेकराचा तरी विचार कर. जाऊ दे विचार का बापाच्या इज्जतचा विचार कर. तो मर्यादे टेकला असं 4 चौघाईनं समजूत घातली तर पळून गेलेली रंगू हे डबल नांद्याले वापस येऊ शकते. पण जळून मेलेली गंगू. मग बोलणं लक्षात येऊ लागलं का तुमच्या.
पळून गेलेली रंगू डबल येऊ शकते, पण जळून मेलेली गंगू डबल येऊ शकत नाही. तसं जर पळतील पापे म्हटलं असतं तर डबल आले असते. जळतील म्हणतात, होईल होडी म्हटलेलं आहे महाराज. होडी म्हणजे जळतील, एवढी क्वालिटी आहे. नामसाधना जरी सोपी वाटत असेल तरीही त्यामध्ये क्वालिटी एवढी आहे की ते जन्मांतरीचे पाप जाळते. हो महाराज, काही गप्पा हाणता. जीभ दिली तर काही कुकडी लांबवणं लावली, काही हाडूक नाही तर काही लांबवता. जळतील पापे म्हणता तुम्ही. मग जळतील पापे म्हणजे असे कसं काय? आमचे पाप माहीत आहे का तुम्हाला किती आहे? किती असू द्या. हो, असं कसं काय किती असू द्या? अहो किती असू द्या जळता. जसं ज्ञानोबा आहे दृष्टांत देता. किती असू द्या. उदाहरण देऊ मी तुम्हाला. एका जणानं लिलाव घेतला. बोर नाही होऊन राहिलं ना? नाही होत असेल तरी आहे का आता त्याला काही इलाज नाही? हां, आता त्याला इलाज आता माही फार कधी देता येत नाही आता. हो ना, आता काय आता म्हणतात एक तुला जमून नाही उतर खाली आहे का? आता काय एका जणानं लिलाव घेतला. 400 एकराचं फॉरेस्ट ऑफिस, फॉरेस्ट खातं, जंगलाचा लिलाव घेतला. 400 एकराचं जंगल होतं. किती? 400. पूर्ण जंगलातल्या गवताच्या पेंड्या त्यानं आणल्या महाराज. 50 लाख गवताच्या पेंड्या निघल्या. कणवायल गवत, कणवायल गवत 50 लाख पेंड्या निघल्या. किती? 50 लाख. 50 लाख गवताच्या पेंड्या पेटून द्यायले. विशाल महाराज किती अगरबत्ती अंगारडबीच्या काळ्या लागतील? बरोबर विचार करा बा. अहो गवताच्या पेंड्या 50 लाख आहेत महाराज. एका याच्यावर म्हणतात का रे शिव? 50 लाख गवताच्या पेंड्या पेटून द्यायच्या. किती अंगारडबीच्या काळ्या लागतील पेटून द्यायला? सबा तू सांग रे. एकच अंगारडबी, एक काळी, एक काळी. एका काळीत होईल? बरं ठीक आहे, बरं ठीक आहे. ऐका काय, 50 लाख गवताच्या पेंड्या पेटून द्यायला तुम्हाला एक अंगारडबीची काळी लागेल. एका जणानं 800 एकरातला लिलाव घेतला. 800 एकरातलं गवत कापलं, कणवायल गवत. त्यात 1 कोटी गवताच्या पेंड्या निघल्या. किती? 1 कोटी. आता किती काळ्या लागतील? एकच? हां हवा 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 आपण कूलर लावू, पण गवताच्या पेंड्या पेटून द्यायला 1 कोटी. काळ्या किती लागतील? एकच. बरोबर विचार करा. पहिल्यांदा तुम्ही 50 लाख पेंड्याली 1 काळी म्हटलं. सगळ्या सुज्ञ माणसानं विशाल महाराज सारख्या माणसं येतो नव्हतं ऐकून मी, पण विशाल महाराज सारख्या माणसानं जर एकच काळी म्हटलं तर मला बी पटलं की बा हा माणूस काही विनाकारण खोटा बोलणारा नाही. मग म्या बी विचार केला की 50 लाखाले 1 काळी. तर मग जर 50 लाखाले 1 काळी तर 1 कोटीले 2. अहो साधं गणित आहे ना. गणित कठीण आहे का? तुम्ही मांडा ना गणिताच्या रीत टाका ना, त्रैराशिक मांडा ना. जर 50 लाखाला 1 काळी, त्याचं उत्तर आहे पेंड्या किती वाळू द्या, अंगारडबीच्या काळ्या वाळवण्याची गरज नाही. तुमच्या कितीही पेंड्या असू द्या गवताच्या, ज्ञानोबाराय म्हणतात त्याच्याच सारखं तृणाग्रमे किती काळ्या, किती पेंड्या असू द्या, एका काडीत एवढी ताकद आहे की पेंड्या कितीही जाळू शकते. तशी एका नामात एवढी ताकद आहे की तैसे नामे केले जपता हरी. या हरी नावात एवढी ताकद आहे अंगारडबीच्या काळीसारखी भाऊ. पेंड्या किती वाळू द्या.
तसे तुमचे पाप कितीही जन्मांतरीचे असू द्या, जळतील पापे जन्मांतरीचे. का हो नाथ महाराज, एवढा मोठं नावात ताकद आहे का? मग सांगा ना आम्हाला, आम्ही कोणाचं नाव घेऊ? नाथ बाबा कोणाचं नाव घ्यायचं सांगतात अभंगाच्यात. कुमाई उघडारे मंत्र उघडारे मंत्र शिव जपे स्तोत्र रामनाम. नाथ बाबा या मंत्राची सुलभता ही सांगतात आणि तो सुलभ असून सुद्धा त्याची क्वालिटी पा भाऊ केवढी आहे. तो काही ऐऱ्या गैऱ्यानं तू खैऱ्यानं जपेल नाही. भगवान शिवजीनं जपलेला राम नावाचा मंत्र आहे ना, त्या मंत्राचा तुम्ही जप करा असा उपदेश नाथ बाबा आज या अभंगामधून करतात. पण तो उपदेश करत असताना तो उपदेश कांता संमित उपदेश आहे. अरे कसं काय ओळखलं हो तुम्ही कांता संमित आहे? उपदेशामध्ये 3 प्रकार पडतात. आपल्याला वेळ नाही लगायचा, आपण 2 मिनिटात एका वाक्यात समजून घेऊ. उपदेशामध्ये 3 प्रकार आहेत. पहिला आहे प्रभू संमित उपदेश, दुसरा आहे सुहृत संमित उपदेश आणि तिसरा आहे कांता संमित उपदेश. प्रभू संमित उपदेश वेदानं केला. प्रभू म्हणजे मालक, संमित म्हणजे सारखा, मालकासारखा उपदेश. जसा मालक उपदेश करते तसा वेद सुद्धा तुम्हाला मालकासारखा उपदेश करते. वेद फक्त एका वाक्यात सांगून मोकळा होते,
फायदे तोटे सांगत बसत नाही. जसा मालक म्हणते हे पाय गड्या 2 टाल्या तरी माती पडेल आहे ते उचल, पण उचलत असताना जर नोकराच्या पोटात गोळा गेला, त्यानं मोठं टोपलं घेतलं उचलेले, गोळा गेला, तर मालक त्याची जबाबदारी घेत नाही. मालक एकच म्हणते दवाखान्यात जाय, दुरुस्त होय, डबल ये जो उचलेले, त्याशिवाय काही मजुरी मागेले येऊ नको. मालक जशी त्याची जबाबदारी स्वीकारत नाही, तसा वेद तुम्हाला उपदेश करते. तुमचा पोरगा जर तुम्हाला विद्वान करायचा असेल तर शास्त्रामध्ये एका पक्षाचं नाव आलेलं आहे, जे मला अजिबात माहीत नाही, फक्त गुरुजीच्या तोंडातून ऐकलेलं आहे. आमच्या गुरुजीला माहीत आहे, त्याईनं जर ते कीर्तनात सांगितलं नाही म्हणून मी काही विचारायची हिंमत केली नाही कोणता पक्षी आहे, पण त्यांनी सांगितलेलं आहे असा एक पक्षी आहे, जो ज्या पक्षाचं रक्त अन्नप्राशन विधीच्या दिवशी जर पोराले पाजलं तर पोरगा शंकराचार्यांसारखा विद्वान होते, असं वेदानं सांगलं. पक्षाचं नाव सुद्धा सांगलं वेदानं. पण आमच्या गुरुजींनी का सांगितलं नाही, कारण गुरुजींना माहीत होतं लोक पोरगा हुशार करण्यासाठी काही केलं करतील. सशाचं रगत जर पाचतात लोक तर याचं पाहिजे काय प्रॉब्लेम आहे लोक, तर त्यामुळे लोक पाखरं मारत फिरतील. जो पक्षी आहे तो पक्षी मारतील महाराज, आणि ते पक्षी मारण्याचं पाप मग लोकाईला लागीन आणि पाप होईल असा उपदेश संत कधीच करत नाहीत. पाप नाही होईल असा उपदेश करतात, पण वेद असा उपदेश करते त्यातून काय होईल ते जबाबदारी तू पाहत बघ. तो पोटात गाठ जाओ का काही हो, आम्हाला काही घेणं देणं नाही. हा वेदाचा उपदेश, याला प्रभू संमित उपदेश म्हणतात. दुसरा आहे झोपू नका, लागले मारणार झाले झोपू, म्हणजे काय फक्त थोडंसं लावलं झालं काय इजलं सर. दुसरा आहे सुहृत संमित उपदेश. सुहृत संमित उपदेश त्याला म्हणतात मित्रासारखा उपदेश. मित्र कसा उपदेश करते हे बघड्या ऐक, मित्र फायदे तोटे बी सांगते. तसं पुराण आहेत ना, पुराण किती आहेत पुराण, 18 म्हणतात लोक, पण तसे 72 पुराण आहे. म्हणजे पुराण, उपपुराण, अतिपुराण, महापुराण, एका याच्यात 18 प्रकार, 18 चुक 72, असे 72 जे पुराण आहेत हे सगळे 72चे 72 पुराण तुम्हाला उपदेश करतात, पण फायदे तोटे सुद्धा सांगतात. जसा मित्र सांगते त्याला सुहृत संमित उपदेश म्हणतात, मित्रासारखा उपदेश. मित्र म्हणते हे पागड्या ते 5 भाऊ आहेत, त्याच्या नांदी लागू नको. तो म्हणजे काय करतात तर पाय तो बा, तो म्हणते ऐक तू, ते 5चे 5 रानबोके आहे, तू अगरबत्ती छाप आहेस, तो याच्यानं त्याचा बंदोबस्त होत नाही, ते एका झपक्यात तुले पाडतील. तू ऐक, तू झपके खाऊ नको ऐक, पण यानं जर मित्राचं ऐकलं नाही, हा जर भांड्याले गेला तर मित्र तठी येत नाही, उलट तो फोन स्विच ऑफ करून ठेवते. आणि दुसऱ्या दिवशी त्याला म्हणते मी नव्हतो रे, म्हणते पिस्तुल्या तू घरात साखळी लावून बसला होता, तू होता पण तू काहून नाही आला, कारण मित्र फक्त उपदेश करते, त्याच्यात सहभागी होत नाही. पुराण सुद्धा उपदेश करतात, पण तुम्ही जर नरकात गेले तर नरकातही सोबत येत नाही, आणि स्वर्गात गेले तर स्वर्गातही सोबत येत नाही. फक्त एकच उपदेश असा आहे जो संत करतात, त्याचं नाव आहे कांता संमित उपदेश. कसा असते महाराज तो, बायकोसारखा उपदेश. बायकोसारखा, बायको कसा उपदेश करते, लागे हसायला नसतो. बायकोचं नाव काढलं काय संसारातलं सुख गोड वाटते बा, बायकोचं नावच काढलं फक्त, आता गतकेच फुटणं लावलं. बायकोसारखा उपदेश, बायकोसारखा. बायको कशी उपदेश करते हे पा, ऐका ते 5 भाऊ आहेत, तुम्ही एकटेच आहे, मला माहीत आहे तुमच्या अंगात किती धमक आहेत, तुम्ही ऐका, त्याच्या नांदी लागू नका. तुमच्या ज्यानं कच्चा पापड मुळत नाही, मला खुळा करून द्यावा लागते. तुम्ही ऐका, तुम्ही ऐका, जर जरासं लादळ धपाट झालं तुमच्या ज्यानं घास तुटत नाही. तुम्ही ऐका, तुम्ही झपके खाऊ नका, ऐका. असं जर बायकोनं उपदेश केला आणि यानं जर बायकोचा उपदेश ऐकला नाही किंवा दुर्लक्ष केलं तर बायको घरात नाही बसत मित्रासारखी, बायको घरात नाही बसत पुराणासारखी, बायको घरात नाही बसत वेदासारखी. बायको बाहेर येते, त्या 5 जणांच्या हातच्या काळ्या घेण्याचा प्रयत्न करते. जर तेही शक्य नाही झालं आणि त्याईनं हाणणं सुरू केलं, तिला समजलं आता काळी घेऊन फायदा नाही, तर याच्या अंगावर अंग टाकते. पहिले पाठीत मारा, मग याले मारा. म्हणजे बायको उपदेश करते, पण उपदेश करत असताना जर काही त्रुटी तयार झाली, काही जर दोष तयार झाला
तर बायको दोष घेण्याचा प्रयत्न करते, बायको त्याच्यात सहभागी होते. तसं संत तुम्हाला उपदेश करतात, पण उपदेश करत असताना जर तुम्ही थकले तर संत तुम्हाला कळेवर घेतात. भागलिया मज वाहतील कळीये, संत तुम्हाला काखेत घेऊन तुमच्या साध्यापर्यंत पोहोचवतात. याला म्हणतात कांता संमित उपदेश. स्वतःही करतात, जगालाही सांगतात. पुराण फक्त सांगते, स्वतः करत नाही. वेद सुद्धा सांगते, स्वतः करत नाही. संत तुम्हाला सांगतात सुद्धा आणि स्वतःही सुद्धा नामस्मरण करतात आणि तुम्हालाही करायला लावतात. याला कांता संमित उपदेश म्हणतात. आणि असा उपदेश आजच्या दुसऱ्या चरणामध्ये किंवा पहिल्याही चरणामध्ये तुम्हाला दिसते आणि तिसऱ्याही चरणामध्ये तुम्हाला दिसणार आहे. तीनही चरणामध्ये कांता संमित उपदेश आहे. बरोबर महाराज, आला आमच्या लक्षात. पण काय आहे, नाथबाबा म्हणतात आमचा मंत्र उघडा आहे. 2 खेप म्हणतात. वास्तविक 2 वेळेस उघडा म्हणण्याची गरज नाही. पण का म्हणतात, आता याचे कारण बरेच आहेत. ते का कीर्तनकारांना सगळ्या महाराष्ट्रात पसरवले, ते एक शब्द डबल म्हणू नये. पण का म्हणतात, आता मी जे त्यानं पसरवले ते काही मी सांगणार नाही, मी दुसरे सांगतो. कारण मला माहीत आहे काय काय सांगेल आहे, कारण ते आम्ही संघच पाठ करेल आहे. हो ना, त्याच्यानं आता मला माहीत आहे काय काय आहे. तर त्यातलं पहिलं कारण आहे अर्थ भिन्नार्थी विरुक्ती. पहिल्याचा अर्थ वेगळा असेल आणि दुसऱ्याचा अर्थ वेगळा असेल तर एक शब्द डबल चालते. तसं पहिल्या उघडाचा अर्थ वेगळा आहे आणि दुसऱ्या उघडाचा अर्थ वेगळा आहे. पहिल्या उघडाचा अर्थ आहे सकडाशी येथे आहे अधिकार, जे आपल्या पॉम्पलेटचं हेडिंगच आहे. आपल्या पॉम्पलेटचं हेडिंगच लिहिलेलं आहे. सगळ्यांना इथं अधिकार आहे. म्हणजे आमचा मंत्र एवढा उघडा आहे, सगळ्यासाठी उघडा आहे. असं नाही की बा याच जातीच्या येईल चालते, त्या जातीच्या येईल चालत नाही, यायला चालते, बैलाईली बी चालते. बायकोच्या नाही म्हटलं, म्हणजे खऱ्या बैलाईली बी चालते, डुप्लिकेट बैलाईली तर चालते, पण खऱ्या बैलांना सुद्धा चालते. महाराज हत्तीनं सुद्धा केला तर त्या हत्तीला उद्धार झाला हत्तीचा. कुत्र्यानं केला, कुत्र्याचा उद्धार झाला. चातुर्माशी महाराजचं कुत्रं एखादंच धरत जाय, त्याचाही उद्धार झाला. ठाकूरजी महाराजांचं घोडं पायी वारी करत होतं, त्यालाही सुद्धा इथं अधिकार भेटला. ज्ञानोबारायांनी तर रेड्याला अधिकार दिला, निर्बुद्ध प्राणी, त्या रेड्याला सुद्धा अधिकार दिला महाराज. त्याला तर वेदाचा अधिकार दिला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ऋग्वेदाचा अधिकार दिला महाराज ज्ञानोबारायांनी. काय नाहीत करू शकत. तो हा मंत्र एवढा उघडा आहे की कोणालाही चालते. ऐका पुढचं वाक्य, पहिल्या उघडाचा अर्थ कोणालाही चालते आणि दुसऱ्या उघडाचा अर्थ कुठंही चालते. असं नाही वडाच्या झाडाखाली बसून जपा, असं नाही उंबराचं झाड पाहिजे, असं नाही पिपयाचंच पाहिजे, हिवराचं बी चालते, बेसरमचं बी चालते. पुढचं वाक्य बोलू, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता, एकांती लोकांती देहत्यागांती. एका वाक्यात बोलू, सर्व कार्य करिता, सर्व कार्य करिता. कुठंही जप जर तुम्ही केला तर तुम्हाला दोष लागत नाही. का? कारण आमचा मंत्र उघडा आहे. मग का हो महाराज, तुमचा मंत्र जर उघडा आहे तर उघड्या गोष्टी आम्ही घेत नसतो. उघडा राजा चहा नाही घेत आम्ही. मंत्र ज्याच्यावर सकाळून संध्याकाळची तलप अवलंबून आहे, ते तलप जर उघडी आम्हाला चालत नाही. चहा येता का उघडा? एका सासूनं सांगितलं सुनीले, सुनान सासा म्हणजे किती का सुनान सासा. एका सासूनं सांगितलं सुनीले की बाई चहा ठेव बरं. तिनं चहा ठेवला. मग आता हिनं जरा दम धरायला पाहिजे की सासूनं. तिची मैत्रीण आली, हल्ली गेली का गावात हिंड्याले गेली का. सून आली दारात, पाय ते ओट्यावर सासू नाही. सून वापस चालली गेली चहा घेऊन. 2 तासानं सासू घरी आली. मी उघडी गोष्ट घेत नसतो यासाठी उदाहरण देऊन राहिलो. 2 तासानं घरी आली. तिला म्हणते का व सुनबाई, तुला 2 तासाच्या आधी चहा ठेवायला सांगला होता, काय झांबली आहे तू? तो अचानक 2 तासापासून चहा झाला नाही. सून होती आताच्या काळातली, आताच्या काळातली लक्षात आलं ना, आताच्या काळातली जल्लद सून म्हणे सासूबाई तुम्हाला हा गाव गुरु यायची सवय. मी काही त्या खानदानीतली नाही की अठून उठली की तठी, तठून उठली की तठी. कायले मर्याले गेले ते गावात हिंड्याले, चहा ठेवला होता तुमच्या मागं कप बशी घेऊन हिंडू का मी? आता तिचं काही चुकलं का?
तिच्या लक्षात आलं 498चा काळ आहे. बिचारी बुकडानं बसली. ते म्हणे बरं बाई मग आता ठेव. मग ती एका मिनिटात गेली आणि चहा घेऊन आली. ते म्हणते का व मगालाही टाईम लागला, आता एकाच मिनिटात झाला. ते म्हणजे तुमचा प्रॉब्लेम काय ते सांगा बरं मला पहिले. म्हणजे उशिरा झाला तर काऊन झाला, लवकर आणला तर काऊन लवकर आणला, तुम्हाला मला जगू देणं आहे का नाही. ते म्हणे जग बाई पण मंगापेक्षा आता लवकर झाला एवढंच विचारलं तुले. ते म्हणे मग मंगाचाच आहे ना हा. म्हणे बरं बरं मंगाचा चालते मला का बरी, पण झाकून ठेवलता. मी उघडासाठी सांगू राहिलो काय, झाकून ठेवलता. ते म्हणे कायले झाका लागते तरी चुलीजवळ कोणते कुत्रे चालले. माजर गेलती म्हणते एकदा, पण तिले काही मी सगळा पिऊ दिला नाही. तिले सांगितलं दुसरी माजर बाकी आहे, दुसरी माजर म्हणून तिले सांगितलं माई सासू बाकी आहे. बरं खरोखर सांगा तो चा तो सासू घेईन का, बोला. नाही काऊन नाही घेणार. हा काय होता तो उघडा होता. मग उघडा जर आम्ही चा नाही घेत राजा, काही काही म्हणतीन का नाही, ज्याचा मंत्र झाकेल असते ते खिंड काढायला तेवढंच पाहिजे. ज्याचा मंत्र झाकेल असते की नाही, ज्याचा मंत्र झाकेल असते म्हणजे समजून घ्या काय, मला जास्त बारीक सांगायला ना म्हणाला. ज्याचा मंत्र झाकेल असते ते आमच्या गावात कीर्तन होतं, आला तो सुतनासा एकच देव पाहिजे, इतके 1756 देव, आम्ही दुसऱ्या देवाचा प्रसाद नसतो घेत. कमालच झाली. दुसऱ्या देवाचा नाही ना, तो एकच देव आहे ना. एको देव सर्व भूतेषु गुळा, एकच देव आहे. फक्त एका देवानं ड्रेस अलग अलग घाले, आता अलग अलग कामाले. वावरात जर सोयाबीन सोंग्याला जायचं आहे तर धोतर घालून जातं का, तरी पैजामा घालायला लागते. इरीत उतरायचं आहे तर बरमोळा घालायला लागते. कुत्रं फिरवायला जायचं आहे तर बरमोळा घालायला लागते. ऑफिसला जायचं आहे तर जीन्स पॅन्ट घालायला लागते. प्रत्येक कामासाठी अलग अलग ड्रेस असते. तसं अलग अलग कामासाठी देवानं अलग अलग रूप घेतले. अनंत रूपे अनंत वेशे. फक्त तो एकच देव आहे, त्यानं रूप अलग अलग घेतले. सकाळून नवरा बरमोळा घालते, संध्याकाळी धोतर घालते, म्हणून तो बायको अशी म्हणते का मी तुम्हाला बरमोळ्यातच पाहिलं तर तुम्ही धोतरात कसं काय आले आणि तुम्ही माझ्या नवरा नाही, असं म्हणते का बायको. मग याचा अर्थ जो म्हणते की आम्ही दुसऱ्या देवाचा प्रसाद खात नाही तो पतिव्रता आहे, पण ड्रेस बदलला की नवऱ्याने न ऐकणारी पतिव्रता आहे ती. तुमच्या लक्षात येऊ राहिलं ना. वरचा ड्रेसली किंमत देतले का पिस्तुल्या. वरचा ड्रेस बदलला ना तो अंदरचं ब्रह्मतत्व तेच आहे. जे ब्रह्मतत्व पांडुरंगात आहे तेच महाराज आदिमाया शक्तीत आहे. एका जनार्दनी अंबा उभी. हा मग सांगा बा, एवढं बोबलू सांगलं तरी आम्हाला देवीचा प्रसाद चालत नाही म्हणा. कमालच झाली बा. आता जाऊ दे, आता बोलणं सोडेल आपण, बोलायला नाही पुरं. त्याच्या काय सांगू राहिलो तुम्ही तुम्हाला, काय कुठून गेली ती गाडी बाजूला. उघडा रे मंत्र, उघडा रे मंत्र. मग उघड्या गोष्टी आम्ही घेत नसतो असे काही म्हणतील. त्याच्यासाठी उत्तर ऐका. उघड्या गोष्टी त्याच खराब होतात ज्या स्वयंसिद्ध नसतात. ज्या स्वयंसिद्ध असतात त्या गोष्टी खराब होत नसतात. नाही लक्षात आलं. ज्या गोष्टी स्वतःचं राखण स्वतःच करतात त्याला झाकाझुकी करायची गरज नाही. आणि ज्या गोष्टी स्वतःचं राखण स्वतः करू शकत नाही त्या झाकू ठेवा लागतात. नाही समजलं. एवढा मोठा लोखंडाचा लाडू आहे आणि एवढा मोठा काचाचा लाडू आहे. दोन्ही लाडू तुम्हाला अकोल्याला न्यायचे आहे. आणि 2014च्या आंधीचे रोड आहे. मला जास्त असं बारीक नका बोलायला लावू. अधिक लोक म्हणतात हे महाराज लोक बीजे आहे. 2014च्या आधीचे रोड माहीत आहेत ना तुम्हाला. त्या रोडाला मी नाव दिलं तर डिलिव्हरी रोड. हो रस्त्यानं डिलिव्हऱ्या होत जात ना. आता रस्त्या अधी वरून आपल्याला आता कुठे आहे विकास दवाखान्यात आहे. आता तो दवाखान्यात जन्माला येऊन राहिला. रोडवर नाही, ते पहिल्या तुमच्या काळात रोडवर येत जाय त्यासाठी सांगू राहिलो. 2014च्या आधीचे रोड आहेत. दोन्ही लाडू अकोल्याला न्यायचे आहे. कोण्या लाडूवाले झाकाझुकी कर लागेल जास्त काचा. त्या लोखंडाच्या लाडूवाले काही टेन्शन आहे का. त्या काचाच्या लाडूवाले वरून थर्मोकॉल, त्याच्यावरून पृष्ठ, त्याच्यावरून लाकडाचा खोका. आणि तो बी ट्रॅक्टर ड्रायव्हर जोड बसा लागेल पुढे मांडीवर घेऊन. चालीत नाही टाकून देत आहे. ट्रॅक्टर ड्रायव्हर जोड पुढे बसा लागेल. त्याला सांगा लागेल पाहिजो गड्डा आला, पाहिजो गतिरोधक आला. पण असं करत करत त्याला अकोल्या लोक न्याय लागेल काचाच्या लाडवाले झाकाझुकी करून. आणि लोखंडाच्या लाडवाले काय नाही डायरेक्ट टालीत टाकून द्यायचा. मोटरसायकलनं डायरेक्ट अकोल्यात चाललं जायचं. तठी गेल्यावर टालीची अवस्था पाहायची.
लाडवाची नाही पाहायची, टालीची पाहायची. टाली कुठे कुठे चिपली ते पाहायचं, कारण ते टालीले चिपवते पण लाडवाले काही होत नाही, कारण तो लाडू स्वयंसिद्ध आहे, स्वतःचं राखण स्वतः करू शकते, त्याला झाकाझुकीची गरज नाही. तसा वारकरी संप्रदायाचा मंत्र लोखंडाच्या लाडूसारखा स्वयंसिद्ध आहे, त्याला सिद्ध करत बसायची गरज नाही, त्याला झाकाझुकीची गरज नाही. जसं लाईने आंब्याला काट्या लावा लागतात, कारण त्यात जोड बकरी गेली की तो बकरी आंबा घरी घेऊन जाऊ शकते. मोठ्या आंब्याला काट्या लावायची गरज नाही, कारण त्यात जोड म्हशी नाही, बकरी नाही. म्हैस जाऊ द्या, म्हशीची अख्खी खानदान जाऊ द्या. म्हैस जर जास्त खेटली तर म्हशीचं सालपट निघीन, पण आंब्याला काही होणार नाही. तसं वारकरी संप्रदायाचा मंत्र असा आहे, तो जर तुम्ही जास्त खेटसान, भजन करता ओंगळवाने, सालपट निघणे चुकेना, म्हणजे नरका जाणे चुकेना. त्यामुळे आमचा मंत्र, वारकरी संप्रदायाचा मंत्र हा उघडा आहे, आमचा मंत्र उघडा आहे. बरोबर महाराज, आला आमच्या लक्षात. शंकरजीनं जपला हे आलं आमच्या लक्षात. पण तुम्ही जे म्हणता ते रातोन दिवस जपा, तर तेवढं काही जमणार नाही. आम्हाला माहीत आहे. आम्हाला आता सोयाबीन आणून ठेवेलं आहे, त्याला बीज प्रक्रिया करावं लागते. बरोबर आहे की नाही? हां, बीज प्रक्रिया करावं लागते. पेरणं झाल्या मागच तणनाशक मारावं लागते 40 घंट्याच्या अंदर. आम्हाला माहीत आहे किती कामं आहेत आमच्या भोवती. आमचं काय मायामध्ये पडलं आणि शेजारींना दयान धाडलं, आमचंच तर आम्हाला उरकून नाही राहिलं. त्यातही तुम्ही म्हणता रातन दिवस जप करा, हे काही आमच्याच्यानं होणार नाही, हे काही आमच्याच्यानं होणार नाही असं जर म्हणसान तर नाथ बाबा म्हणतात, बापो हो आता आळस नका करू. शेवटचं एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी एका
जपे स्तोत्र राम एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी न करी आळस, 84चा लेश नको भोगू. 84 लाख योन्यांचं दुःख भोगून तुम्ही इथं आलेले आहात. तुम्ही म्हणजे मी बी त्यातच येतो काय. आपण इथं आलेलो आहोत आणि आता जर परत बेयक बे 84 लाख योन्यांचं डबल जर दुःख भोगायचं नशीन तर आता आळस नका करू. तुम्हाला महाराज आलो ना भोगून, आता डबल जावं लागते का. हो, त्याचं काय सांगताय रे. चुकलिया फेरा, चुकलिया हा चुकलिया वर्म फेरा पळे. जर वर्म चुकलं इथं येऊन आता तर डबल फेरा पळणार आहे. हो, असं कसं काय पळणार आहे. एवढा दृष्टांत जगदीश महाराज का 2 मिनिटं चालते ना. 2 मिनिटात एकच दृष्टांत. एक आंधळे बाबा होते, ते किल्ल्यात जायचं होतं. आंधळे, डोळ्यानं दिसत नव्हतं, किल्ल्यात जायचं होतं. आणि किल्ल्याला मोठी चीनच्या भिंतीसारखी भिंत, एकच दरवाजा अंदर जायले. तर आता विचारावं कोणाले तर कोणी सांगायला नाही. काय करावं लागते म्हणे, हात लावत लावत कुठे ना कुठे दरवाजा लागेल. बिचारे निघले, हात लावत लावत भीतीले हात लावत जाय, पुढे चालत जाय, हात लावत जाय, पुढे चालत जाय. आणि बरोबर 2-4 महिने फिरला. मोठी भिंत होती. 2-4 महिने फिरला आणि 2-4 महिन्याला बरोबर दरवाजाच्या जवळ आला. मग आता किती सोपी आहे.
आता किसोबिया मस्त हात लावा ना अंदर घुसा. आलं काही राहिलं का बरोबर दरवाजा जोड आला. येऊन राहिलं लक्षात आपण दरवाजा दिलाय बरं आता 84 लाख योन्या फिरून बरोबर दरवाजा दिलाय. आता का हात लाव्यात हुकले म्हणजे आता जर हात लाव्याचा आळस केला तर कसं होते सांगतो. याची लागली पाठ खाजवी आली. याची हा दरवाजाजवळ आला का नाही याची पाठ खाजवायला लागली. मग यानं आता विचार काय करायला पाहिजे होता की 2 मिनिटं थांबू आणि पाठ खाजून घेऊ मग हात लावू. पण त्याने विचार केला 2 महिने झाले आणि 4 महिने झाले फिरून राहिलो 2-4 पावलाईनं काय होणार आहे. खाजोता लेखानं 2-4 पावलं पुढे टाकले गेला दरवाजा मागून. आलं का लक्षात. म्हणजे यानं दरवाजा गमावला कायच्यात खाजव्यात. तसं आपल्याला या प्रपंचाच्या खाजीनं दरवाज्यात येऊन खाजीत गमावणं लावला आपण दरवाजा. आता बरोबर दरवाजा दिलाय पण तुम्ही जर इथं येऊन आळस करसाल तर मग पुनरपी जन्मम पुनरपी मरणम. परत तुम्हाला डबल तर याच 84 लाख योन्यांचं दुःख भोगा लागेल. आलो ना मी का नाही म्हणतो का आले ना तुम्ही आले भोगून पण बरं डबल बे कबे. आता का तुम्हाला कोणी हात धरून मागा आणणार आहे का. कोणी आणत नाही कारण तुम्हाला डबल हात लावत जायला लागणार आहे. पण जर हा दरवाजा गमावसान तर बरं जर नाही गमावसान मस्तपैकी नामस्मरण करून मुखी नाम हाती मोक्ष. पण मी नाही म्हणत बरं ऐशी साक्ष बहुत आहे. मोठ्याचं म्हणणं आहे जर तुम्ही खाजव्यात गमावसान हे सोयाबीनले बीज प्रक्रिया करणं खाजवणं आहे. पोराले टिफिन नेऊन देणं खाजवणं आहे ना. बायकोले पाऊंडचा डबा आणून देणं हे तर लय मोठी खाज आहे बा. लय बेकार खाज आहे. हे तर त्या पावडरनं बी खात जाऊन नाही राहिली लय बेकार खाज आहे. त्यामुळे हे अशा खाजीत काही दरवाजा मागं गमावणं. असो अशा पद्धतीचा अभंगाचा भावार्थ असेल असं काही मी सांगू शकत नाही. पण जरासं मला असं वाटते हा असा अशी कसं काय वाटते मला कारण हा अर्थ मी नाही आमच्या गुरुजीनं काढलेला आहे. आणि जयाचे वक्त्र वा हे गुरुनामाचे म्हणते. गुरु वाक्या वाचून शास्त्र हातनं शिवे ज्ञानोबाराय म्हणतात. मी जेवढंही बोललो सगळं आमच्या गुरुजीचं होतं. आदरणीय पूजनीय वेदशास्त्र संपन्न गुरुवर्य बावस्कर बाबा. आता मी त्याचं जसं तसं सांगतो त्याच्यानं लोक मग आता कसं असते आम्हाला लोक त्याच्यासारखं समजतात. सारखं कसं काय अशी तिथं बोलणं येते तसं ते बोलणं आहे बा तसं पण अंदरचं मटेरियल अलग आहे. कचुरीच आहे पण चेतनावरची अलग आहे की समजा म्हणजे कचुरीच आहे ते का बरी शेवटी फरक असते. तर असो झालेली सेवा हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न गुरुवर्य बावस्कर बाबा यांच्या चरणी अर्पण करतो. आणि जाता जाता परत एकदा आदरणीय बाबांना धन्यवाद देतो की त्यांनी मला त्यांची सेवा करण्याचा अधिकारी समजलं आणि मला इथं सेवा करण्याचा महाराजांनी मला त्या लायकीचं समजलं. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि सगळ्यांनी मला व्यवस्थित मदत केली. मी माझ्या कीर्तनामध्ये बदल करण्याचा खूप प्रयत्न करू. मी हसवत होतो पहिले मलाच माझी घरी गेल्यावर लाज वाटे गेले का आपण शिकलो काय हे काय रिकाम धंदे करू. आज जेवढं होईल तेवढं टेपात बोलण्याचा प्रयत्न केला. लय डायनामा बदलला यातला म्हणजे ऐकलं या अभंग बरंच बदललं. म्हणजे कसं काय वाटलं ते शेवटी तुम्हाला वाटू द्या कसंही वाटू. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. गजानन बाबा सखाराम बाबा श्रीराम बाबा आदरणीय पूजनीय वेदशास्त्र संपन्न वक्ते बाबा गुरुवर्य बावस्कर बाबा आणि बाबांच्याही चरणी अर्पण करतो. तुमचं काल नाव ठेवू देवा तुमच्याही चरणी अर्पण करतो. शेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर